लग्नानंतर मुली बऱ्याच वेळेला नाव चेंज करत नाहीत. खरं. तर जेव्हा नाव चेंज करत नाही तर त्यावेळेला त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे? की लग्ना अगोदर मुलीचं जे नाव असतं त्याच्यामध्ये वडिलांचं नाव आणि लग्ना अगोदरचं सरनेम हे मेन्शन असतं आणि तुम्ही तेच जर पुढे जाऊन कंटिन्यू करणार असाल आणि जर तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट काढलंच नाही तर तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या कुठल्याही ॲसेटमध्ये क्लेम करू शकणार नाही. की नॉमिनी आणि लिगल हायर नेमकं काय? नॉमिनी हा फक्त केअरटेकर आहे, त्याला लिगल अधिकार नाही आहे. लग्न झाल्यानंतर एकमेकांवरती योग्य ट्रस्ट बसण्यासाठी एक थोडासा वेळ लागतो. नॉमिनेशन कधी आणि कसं करावं? आज गैरसमज आहे समाजामध्ये की मी नॉमिनी केलं म्हणजे माझी जबाबदारी संपलेली आहे. बरोबर. या इच्छापत्रामध्ये त्यात क्लिअर मेन्शन करणं गरजेचं आहे की माझ्यानंतर ही व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती हे माझे वारस म्हणून मी डिक्लेअर करत आहे. अनेक तरुण जोडपी या कोरोनाच्या काळामध्ये विस्कटलेले मी पाहिले संसार पैसा संबंधित कनेक्टेड आहे. ती जमीन असेल, रिअल एस्टेट असेल, सोनं नाणं असेल, इन्व्हेस्टमेंट्स असतील, या सगळीकडे प्रथमतः पहिल्यांदा काय तपासलं पाहिजे की आपण वारस नेमला आहे का किंवा नॉमिनी नेमला आहे का. लग्न झालं जोडप्याचं की त्यानंतर त्यांनी नक्की काय करायला हवं? आत्ताची तरुण पिढी जर मी पाहिली लग्ना अगोदर आणि लग्नानंतर अनेक गोष्टी प्रायव्हेट ठेवण्याचा एक प्रकार आहे. तो माझा नवरा जरी असेल किंवा ती माझी बायको जरी असेल तर मला त्यांना सांगायचं नाही आहे की माझ्याकडे किती पैसे. आजकालची तरुण पिढी थोडी अनसर्टन आहे. मी माझ्या लग्नामध्ये मी माझ्या बायकोला पहिल्यांदा भेटलो किंवा बोललो. खूप वेळा मजेने बोलतो की मला कांदेपोहे फारसे खाता आले नाही. लग्ना अगोदर अनेक प्रश्न असे असतात की नाही मला त्याचा स्वभाव समजून घ्यायचा आहे, तो माझ्याशी कसा वागेल हे मला तपासायचं आहे. माझ्या ड्रीम्समध्ये माझ्या नवरा जर त्याच्यामध्ये मिक्सच होत नसेल तर माझे ड्रीम्स मी गिवअप करायचे का? आता लग्न ही जी संकल्पना आहे ही किती वर्ष चालेल आणि किती काळ टिकेल हे थोडंसं चॅलेंजिंग आहे. नमस्कार, मी सुशांत गळांकुश, फाउंडर द नेक्सपर्ट प्लॅटफॉर्म. आणि आज आपण आहोत चतुर्नोवा कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या ऑफिसमध्ये आणि आपल्यासोबत आहेत मिस्टर संदीप भूशेट्टी. अगदी 28-29 वर्षांचा दांडगा अनुभव असलेले डॉक्टर संदीप. आणि आज त्यांच्यासोबत आपला भाग दुसरा सेकंड एपिसोड आपण शूट करत आहोत. आणि मागच्या वेळेला आपला विषय होता लग्न आणि आर्थिक पारदर्शकता, मॅरेज अँड फायनान्शियल प्लॅनिंग ट्रान्सपरन्सी. आणि त्याच्यावरती काही मुद्दे आपण डिस्कस केले होते. तर पहिला मुद्दा त्यात होता लग्नाआधी पैशाबद्दल चर्चा, लग्नानंतर काय आहे आणि आता लग्न झाल्यानंतर पुढं काय असायला पाहिजे. तर आजच्या ह्या भागात आपण डिस्कस करणार आहोत 3 महत्त्वाचे मुद्दे. पहिला आहे की नॉमिनी वर्सेस लीगल हायर. नॉमिनी म्हणजे काय, का आवश्यक आहे आणि लीगल हायर म्हणजे काय. त्याच्यापुढे लग्न झाल्यावरती लाईफमध्ये खूप चेंजेस येतात आणि आपला लाईफ पार्टनर जो आहे, आपला स्पाऊस, त्या स्पाऊसच्या नावे आपल्या वेल्थचा शेअर येतो. आणि आजकाल कपल्समध्ये लेडीज लग्नानंतर नावसुद्धा बहुतेक वेळा चेंज करत नाहीत. तर त्याच्यामुळे काय कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात, काही गोष्टींना अवॉइड करू शकतो, याबद्दल आज आपण सखोल डिस्कशन करूया श्री भूशेट्टींसोबत. आणि त्याच्यानंतर फार एक महत्त्वाचा विषय आहे लिव्हिंग विल. लिव्हिंग विल नक्की काय असतं? भारतामध्ये फार कमी नॉलेज आहे लोकांना त्याबद्दल. आणि नेक्स्ट आहे विल, ज्याला आपण वसियत सुद्धा म्हटलं जातं हिंदीमध्ये. तर व्हॉट इज विल अँड वाय इट इज इम्पॉर्टंट. तर ह्या काही टॉपिक्सवरती आज आपण डिस्कस करणार आहोत. तर स्वागत आहे आपलं नमस्कार. आजच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू. संदीपजी, सो आपण लास्ट वीकला जे कव्हर केले टॉपिक्स, ट्रान्सपरन्सी इन मॅरेज, ट्रान्सपरन्सी झाल्यानंतर आपण गुंतवणूक, वाय इट इज इम्पॉर्टंट, इंडिव्हिज्युअल ॲसेट्स, जॉईंट ॲसेट्स. तर आज त्याच्यापुढे एकमेकांचं लग्न झालं जोडप्याचे की त्यानंतर त्यांनी नक्की काय करायला हवं, कधी लग्न झाल्यानंतर किती कालांतराने नॉमिनेशन करायला हवं, नॉमिनेशन करताना काय डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत आणि ते किती महत्त्वाचं आहे, नॉमिनेशन वर्सेस लीगल हायर, ह्याबद्दल थोडीशी माहिती आज आपल्या प्रेक्षकांना सांगूया. नक्की. हा विषयच मुळात खूप प्रत्येकाच्या जवळचा विषय आहे आणि हा विषय समजून घेणं खूप गरजेचं आहे. 2 व्यक्ती लग्नानंतर एकत्र येतात, पण 2 व्यक्ती जेव्हा लग्नानंतर एकत्र आल्यानंतर एकमेकांच्या विश्वासाने आपल्या नवीन जीवनाला सुरुवात होते आणि ज्यावेळेस दोन्हीही व्यक्ती आपापल्या पद्धतीने आपल्या करिअरमध्ये पैसा कमवत असतो, वेगवेगळ्या ॲसेट्स क्रिएट करत असतात. अशा वेळेस आपण एकत्र राहणं आणि एकत्र राहत असताना आपल्या फायनान्सेसला एकत्रितरित्या पुढे घेऊन जाणं,
हा त्याच्यामागचा विचार असणं गरजेचं आहे. लिगॅलिटीमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत, की त्या जर समजून नाही घेतल्या, तर जसा तुम्ही उल्लेख केला, की आपण एकत्र राहतोय आणि अचानक कुठल्यातरी कारणाने त्या जोडप्यातला एक व्यक्ती आता ह्या पृथ्वीवरती नाही आहे. हं. तर निर्माण होणाऱ्या अडचणीत राहणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकतात. त्यासाठी काही बेसिक तयारी यांनी एकत्र आल्यानंतर म्हणजे लग्न झाल्यानंतर ह्या करण्याच्या गरजेच्या आहेत. उदाहरणार्थ जसं तुम्ही प्रश्न विचारलात, की काय डॉक्युमेंटेशन्स असणं गरजेचं आहे. मुळामध्ये प्रत्येक गुंतवणूक असेल, कुठलाही ॲसेट ॲक्वायर करणं असेल, तर त्या ठिकाणी मुळामध्ये दोघांनीही आपापल्या ॲसेट्समध्ये दोघांची नावं आपण नोंदवणं गरजेचं आहे. हां. एक तर तुम्ही तिथे जॉइंट होल्डर म्हणून तुम्ही राहू शकता किंवा जर ती संपूर्ण ॲसेट आपल्या स्वतःच्याच नावावर ठेवायची असेल, तर कंपल्सरी तुम्ही नॉमिनेशन करणं गरजेचं आहे. हं. आता ह्याच्यामध्ये खूप छान प्रश्न असा आहे, की नॉमिनी आणि लीगल हायर नेमकं काय? नॉमिनी केलं म्हणजे आपली लीगली जबाबदारी संपली असं होत नाही. हं. मुळामध्ये नॉमिनी हा फक्त केअरटेकर आहे. त्याला लीगल अधिकार नाहीये. नॉमिनी हा फक्त केअरटेकर केअरटेकर आहे. आहे. म्हणजे काय, की एखादा व्यक्ती जो ओनर आहे त्या ॲसेटचा किंवा त्या गुंतवणुकीचा किंवा कुठल्याही प्रकारच्या वस्तूचा, तो व्यक्ती जर हयात नसेल, हं. तर त्यानंतर ती वस्तूची जबाबदारी किंवा त्याचं ट्रान्सफरेशन म्हणजे एका ज्या व्यक्तीच्या नावावर ते आहे, त्याच्याकडनं या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करून घेण्याच्या अधिकार त्याच्याकडे आहेत. तो मालक बनत नाही. हं. नॉमिनी इज ओन्ली केअरटेकर ऑफ दॅट ॲसेट्स ऑर दॅट इन्व्हेस्टमेंट्स. लीगल हायर हा खरा मालक असतो. हं. त्यामुळे जर नवरा आणि बायको दोघंजण आहेत, तर त्या दोघांनीही वयाची अट डोक्यात न ठेवता प्रथमतः सोबत त्यांनी विल पण क्रिएट करणं गरजेचं आहे हं, हं. आणि तिथे डिक्लेअर करणं गरजेचं आहे, की ही व्यक्ती माझी लीगल हायर आहे. म्हणजे माझा वारस. वारस. हा लीगल शब्द हायर म्हणजे वारस. वारस. सो वारसा हक्क कोणाकोणाला द्यायचा आणि जर ते नाही मेन्शन केलं गेलं किंवा ते जर विल अवेलेबलच नसेल किंवा केलीच गेली नसेल, हं. तर मात्र ब्लड रिलेशनमध्ये जी नाती आहेत, हं. हे सगळेच लीगल हायर म्हणून तिथे निर्माण होतात. वारस म्हणून त्यांना ते अधिकार निर्माण होतात. हं. केवळ उदाहरण पुन्हा देतो, की नवरा-बायको आहेत. नवऱ्यानी आपल्या ॲसेट्समध्ये बायकोला वारस म्हणून नेमलंय हां. किंवा नॉमिनी म्हणून नेमलंय, तर ती वारस होत नाही. ती फक्त ॲसेट ट्रान्सफर करून घेण्यासाठी एक व्यक्ती म्हणून तिथे अपॉइंट होते. मग अनेक वेळा आज गैरसमज आहे समाजामध्ये, की मी नॉमिनी केलं म्हणजे माझी जबाबदारी संपलेली आहे. बरोबर. तर ते सगळ्यात महत्त्वाचं कायदेशीर भाषेमध्ये ह्या नॉमिनेशनला अधिकार संपत्तीचा मालक बनण्याचा नाहीये. जर तुम्हाला असं वाटत असेल, की मला तो अधिकार मिळावा, तर त्या व्यक्तीचं नाव नॉमिनेशनमध्ये घातलं असेल, तरीही त्याला वारस म्हणून पण त्याला अपॉइंट करणं गरजेचं आहे. म्हणजे विल, इच्छापत्र. या इच्छापत्रामध्ये त्यात क्लिअर मेन्शन करणं गरजेचं आहे, की माझ्यानंतर ही व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती हे माझे वारस म्हणून मी डिक्लेअर करतोय. म्हणजे त्या व्यक्तीपर्यंत ती संपत्ती किंवा त्या वस्तू ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात. अन्यथा त्याला अनेक फाटे फुटण्याची दाट शक्यता आहे. बरोबर. सो आता लक्षात आलं आपल्याला, की नॉमिनी म्हणजे केअरटेकर आणि खरा वारसदार जो आहे तो लीगल हायर. सो याच्यात थोडंसं विलचं बद्दल आपण बोलतोय, त्याच्या आधी आपण थोडंसं नॉमिनी हायर आणि लीगल हायरबद्दल थोडंसं अजून चर्चा करूयात. लग्नामध्ये दोन्ही बाजू आजकाल खूप मॅच्युअर आहेत. मुलगी दोघेही खूप मॅच्युअर आहेत. लग्नाआधीच्या विषयांबद्दल आपण मागे डिस्कस केलं. ट्रान्सपरन्सी आणि काय चेकलिस्ट असायला पाहिजे. आता लग्न झाल्यानंतर एकमेकांवरती योग्य ट्रस्ट बसण्यासाठी एक थोडासा वेळ लागतो खरं आहे. कपल्सला आणि हा वेळ साधारणपणे काही महिने ते वर्षांचा असू शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये नॉमिनेशन कधी आणि कसं करावं आणि त्याचा अमाउंट ऑफ वेल्थ म्हणजे आपल्याकडे किती पैसा आहे किंवा किती ॲसेट्स आहेत. नॉमिनेशन फक्त पैशाचं नसतं, तर बऱ्याचशा ॲसेट्सचं असतं आणि ॲसेट्स म्हटलं की
आपल्या ज्या काही वस्तू आहेत, ज्याला आपण घर म्हणू शकतो, वाहन म्हणू शकतो, डिजिटल ॲसेट्स आहेत आपले. आपलं स्वतःचं ईमेल अकाउंट आणि फोन आणि ह्या त्या गोष्टीसुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. त्याचासुद्धा ॲक्सेस कोणाला असावा, राईट? तर थोडंसं ह्यात मार्गदर्शन करू शकता का रिअल लाईफ एक्सपिरियन्सेसवरनं, की टिपिकली नॉमिनेशन कधी करावं आणि लीगल हायर कधी रिप्रेझेंट करावं? करेक्ट. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सर या ठिकाणी असा आहे, की नॉमिनेशन एखाद्या व्यक्तीचं आपण करतो. प्रथमतः सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, की आपल्याबरोबरच्या सिच्युएशन्स सातत्याने बदलत असतात. हो. परिस्थिती आपली बदलत असते. आज समजा माझं लग्न झालंय आणि आज मी माझ्या होणाऱ्या पत्नीला किंवा झालेल्या पत्नीला मी नॉमिनी अपॉइंट करतोय. काही काळानंतर आमच्यामध्ये विश्वास निर्माण नाही झाला आणि काही काळानंतर आम्हाला सेपरेट राहण्याची इच्छा निर्माण झाली. तर मग मी माझा वारस बदलू शकतो का? हं. किंवा नॉमिनी बदलू शकतो का? तर अनेक वेळा लोकांना असं वाटतं, की एकदा मी नॉमिनी अपॉइंट केलं म्हणजे आता बरं. मला ही अडचण निर्माण होणार आहे. तर तसं नाहीये. तुम्ही अनेक वेळा, कितीही वेळा तुम्ही नॉमिनी चेंज करू शकता. हा ज्या व्यक्तीच्या नावावर त्या ॲसेट्स आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट्स आहेत किंवा इतर वस्तू आहेत, त्याला कोणाला ह्या गोष्टी द्यायच्या आहेत, हा त्याचा व्यक्तिगत अधिकार आहे आणि तो किती वेळाही एक्झिक्यूट करू शकतो. सो आपण नेहमी असं म्हणतो, की नॉमिनी यू कॅन चेंज एनी टाईम. पण लीगल हायर करताना अनेक वेळा असं लोकांच्या लक्षात इच्छापत्र आहे ना, वयाच्या 50व्या वर्षानंतर, वयाच्या 60व्या वर्षानंतर किंवा थोडं म्हातारपण आल्यानंतर आपण ह्या गोष्टीचा विचार करू. 2020 साली आपण कोरोना बघितलाय हो. आणि 2020 साली असं लक्षात आलं, की कोरोनानी फक्त वयस्कर लोकांना आपल्या विळख्यात घेतलं नाही सर. हं. त्यांनी अतिशय तरुण लोकांनाही या आजाराने आपल्याला विळख्यात घेतलंय. अनेक तरुण जोडपी या कोरोनाच्या काळामध्ये विस्कटलेले मी पाहिलेत संसार. माझं असं मत आहे, की आज ह्या पॉडकास्टच्या निमित्ताने मी सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, की इच्छापत्र हे तुम्ही वयाचा विचार न करता ज्या मिनिटाला तुम्हाला असं वाटतंय, की आता आपल्याकडे थोडेफार गोष्टी आहेत आणि जर मला आज काही झालं, तर माझ्यानंतर ह्या गोष्टींचा अधिकार मला कोणाला तरी द्यायचा आहे. तर तीच वेळ मला असं वाटतं, की इच्छापत्र तयार करण्याची आहे. बरं इच्छापत्राबद्दल पण अनेक गैरसमज आहेत. हं. इच्छापत्र तयार करताना आपल्याला एक वकील लागतो. एक ठराविक फॉर्मॅटमध्ये इच्छापत्र तयार करायला पाहिजे, असं आणि मग त्यासाठी लागणारा काही पैसा खर्चही करावा लागतो, रजिस्टर करणं वगैरे, वगैरे. माझं असं मत आहे, की इच्छापत्र तुम्ही साध्या कागदावर सुद्धा तयार करू शकता अगदी बरोबर. आणि इच्छापत्र तुम्ही तयार करून तुमची इच्छा प्रगट करणं गरजेचं आहे, की माझ्याकडे ह्या 4 गोष्टी आहेत. या 4 गोष्टीचे माझ्या नंतरचे अधिकार मी आता इच्छा व्यक्त करतोय, की या व्यक्तीपर्यंत पोहोचाव्यात. हे करत असताना तुम्हाला फक्त हेच पाहायचं की तुमची त्यावेळेसची माइंड स्टेट जी आहे ती स्टेबल आहे. त्यासाठी तुम्हाला 2 साक्षीदार तुम्ही सोबत ठेवणं गरजेचं आहे आणि 2 साक्षीदारांच्या समोर तुम्ही तुमची इच्छापत्र मेंटेन करणं किंवा लिहिणं हं. गरजेचं आहे आणि तुम्ही आता साउंड माइंडसेटमध्ये हे लिहिताय, ह्याच्यासाठी एका डॉक्टरचं सर्टिफिकेट पण असणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही घेतलं आणि इच्छापत्र तयार केलं आणि तुम्ही तुमच्या ह्या इच्छापत्राला तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत किंवा तुमच्या ज्या साक्षीदार आहेत त्यांच्यापैकी कोणाला एक त्याची प्रत दिली आणि त्याला सांभाळून ठेवायला सांगितलं, तर तुमचं इच्छापत्र दिल्याने एक लीगल स्टँडिंग क्रिएट होतं तुमच्या ॲसेट्सचं. हं. उद्या जर तुम्हाला काही कमी-जास्त झालं, तर ते लीगली ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. त्यांना कुठली अडचण निर्माण होणार नाही. उद्या उद्या कोणीही ह्या सिच्युएशनचा, ह्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तुमच्या ॲसेटला ॲक्वायर करू शकणार नाही. अनेक वेळा जेव्हा संपत्ती मोठी असते, ॲसेट्स मोठ्या प्रमाणात असतात, त्यावेळेस अनेक अनवॉन्टेड लोकं ही आपल्या ॲसेट्सला क्लेम करायला पुढे येतात आणि जे खऱ्या अर्थाने आपल्याला ज्यांच्यापर्यंत ह्या ॲसेट्स पोहोचवायच्या आहेत, त्यांच्यापर्यंत त्या ॲसेट ट्रान्सफर होत नाहीत आणि त्यांना त्या कायदेशीर लढाईला सामोरं जावं लागतं. अनेक वर्ष, अनेक काळ ह्याच्यातनं पुढे जातो आणि ज्या व्यक्तीपर्यंत ह्या सगळ्या ॲसेट्स पोहोचायला पाहिजे, त्या पोहोचत नाही. म्हणून केवळ नॉमिनी करून चालणार नाही. नॉमिनी हा एक पहिला टप्पा आहे. वारस नेमणं आणि वारसाला कायदेशीर संरक्षण देणं, हे म्हणजे
इच्छापत्रातनं तुम्ही हे करू शकता. मला इथे असं सांगावसं वाटतं, की प्रथमतः प्रत्येक गोष्ट ज्याच्याशी पैसा संबंधित कनेक्टेड आहे, मग ती जमीन असेल, रिअल इस्टेट असेल, सोनं-नाणं असेल, इन्व्हेस्टमेंट्स असतील, या सगळीकडे प्रथमतः पहिल्यांदा काय तपासलं पाहिजे, की आपण वारस नेमला आहे का? किंवा नॉमिनी नेमला आहे का? ते करणं गरजेचं आहे. साधं म्हणजे बँक अकाउंट असेल, इन्शुरन्स पॉलिसी असेल, ह्या सगळीकडे आपण नॉमिनी नेमणं गरजेचं आहे. आणि ज्या व्यक्तीला आपण नॉमिनी करतो, तो फक्त केअरटेकर आहे. ही एक भूमिका पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. त्यालाच जर तुम्हाला वारस नेमायचा असेल, त्याच्यापर्यंतच हे सगळे ॲसेट्स तुम्हाला पाठवायचे असतील, तर पुन्हा तुम्हाला त्याचं नाव इच्छापत्रामध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही फुल प्रूफ केलं, तर तुम्हाला आवश्यक असणाऱ्या व्यक्तीपर्यंत तुम्ही हे पोहोचवू शकताय. उद्या जर तुमच्यात आणि नॉमिनी केलेल्या व्यक्तीमध्ये मतभेद निर्माण झाले, तर तुम्हाला आता नवीन वारस नेमण्याची इच्छा निर्माण झाली, तर तुम्ही अनेक वेळा या इच्छापत्राला आणि वारस नॉमिनीला तुम्ही बदलवू शकता. हं. म्हणून इच्छापत्र लिहिताना एक वाक्य लिहिलं जातं, ही माझी आजपर्यंतची शेवटची इच्छापत्र आहे. म्हणजे काय, याच्यानंतर जर मी केलं, तर दॅट अल्सो आय हॅव टू मेन्शन इट. म्हणून ह्या लीगल गोष्टी जर समजून घेतल्या, तर आपल्या नंतरही आपल्या राहणाऱ्या व्यक्तींपर्यंत ह्याच्यामध्ये कायदेशीर तंटा निर्माण होणार नाही आणि याच्यात आपण ज्या विचाराने ह्या सगळ्या अ, वस्तू तयार केल्या आहेत, हं. संपत्ती तयार केली आहे, ॲसेट्स तयार केले आहेत, ते योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतील. तर खूप छान इन्साइट्स मिळाल्यात आपल्याला सरांकडनं. पण सर ह्याच्यात एक पुन्हा एकदा टाईमलाईनचा मला सांगू शकता का, की आपण मॅरेज आणि लग्नाशी संबंधित विषय हो, बोलतोय, तर हो. किती काळानंतर नॉमिनेशन चला लगेच केलं, बट किती काळानंतर लीगल हायर? लीगल हायर आणखीन याच्याशी संबंधित एक मुद्दा आहे सर. अनेक वेळा आत्ताची तरुण पिढी जर मी पाहिली, लग्ना अगोदर आणि लग्नानंतर अनेक गोष्टी, हे गोष्टी प्रायव्हेट ठेवण्याचा एक प्रकार आहे. म्हणजे मला कोणाशी माझ्या गोष्टी डिस्कसच करायच्या नाहीत. तो माझा नवरा जरी असेल किंवा ती माझी बायको जरी असेल, तर मला त्यांना सांगायचं नाहीये, की माझ्याकडे किती पैसे आहे किंवा माझ्याकडे किती इन्व्हेस्टमेंट्स आहेत, काय माझ्याकडे किती रिअल इस्टेट आहेत. हे मला डिक्लेअर नाही करायचं. त्याच्यामध्ये 2 गोष्टी असू शकतात. एक तर कदाचित समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये लोभ निर्माण होईल. इंटेंट इज इम्पॉर्टंट. इंटेंट इज इंटेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इम्पोर्टंट. कदाचित असं असू शकतं, की मी एवढं माझ्याकडे आहे हे जर डिक्लेअर केलं, तर उद्या माझ्या जीवाला धोका निर्माण होईल. तिसरा मुद्दा असा असू शकतो, की माझं तर आत्ता नुकतंच लग्न झालंय. काय माहिती माझं यांच्याबरोबर पटेल, नाही पटेल, बरोबर. किती दिवस माझं लग्न हे चालेल. आजकालची तरुण पिढी थोडी अनसर्टन आहे सर. आपला काळ थोडासा वेगळा होता, किंबहुना आपल्यापेक्षाही आपल्या अगोदरच्या पिढीचा काळ तर खूपच वेगळा खूपच वेगळा होता. होता. मग त्यावेळेस तर म्हणजे मला मी माझं उदाहरण देतो. अ, मी माझ्या लग्नामध्ये मी माझ्या बायकोला पहिल्यांदा भेटलो किंवा बोललो. अक्षरशः आई-बाबांनी ज्या व्यक्तीला माझ्यासमोर सांगितलं, की आता हे तुझ्यासाठी खूप छान प्रपोजल आहे. हां. मी एक्सेप्ट केलं. म्हणजे मी खूप वेळा मजेने बोलतो, की मला कांदेपोहे फारसे खाता आले नाहीत. कारण मी ज्या व्यक्तीला पहिल्यांदा आयुष्यात भेटलो, तीच माझी आज सहपत्नी म्हणून, सहचारिणी म्हणून माझ्या आयुष्यामध्ये आहे. आपला हा काळ असा होता आणि आताची पिढी अनेक वेळा लिव्ह इनमध्ये राहते. लग्नाअगोदर अनेक प्रश्न असे असतात, की नाही मला त्याचा स्वभाव समजून घ्यायचा आहे. तो बरोबर. माझ्याशी कसा वागेल हे मला तपासायचं आहे आणि आम्ही काही काळ एकत्र राहून प्रयत्न करू, की आमचं एकमेकाबद्दलचं मन व्यवस्थित जुळतंय का? आमच्या थॉट प्रोसेसमध्ये एकत्र प्रकार, कारण होतं काय सर, की केवळ 2-4 भेटी 1 तासाभराच्या केल्याने मला तो व्यक्ती समजेलच असं वाटत नाही. बरोबर. आणि आज मुलगा असेल किंवा मुलगी असेल, प्रत्येकाच्या ॲस्पिरेशन्स वेगळ्या आहेत. हां. वेगळ्या पद्धतीने मुलं विचार करतात. अनेकांचे ड्रीम्स वेगवेगळे आहेत. माझ्या ड्रीम्समध्ये माझा नवरा जर त्याच्यामध्ये मिक्सच होत नसेल, तर माझे ड्रीम्स मी गिव्ह करायचे का? हा एक मुलांचा किंवा मुलींचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे आता लग्न ही जी संकल्पना आहे, ही किती वर्ष चालेल आणि किती काळ टिकेल, हे थोडंसं चॅलेंजिंग आहे. मग तसं तुम्ही जे म्हटलात, की लग्नानंतर मी नॉमिनी तर लगेच केलं, पण विल कधी करू?
किंवा इच्छापत्र मी कधी तयार करू? माझं असं मत आहे, की इच्छापत्राचा टाईमलाईन न लक्षात घेता मी मगाशी जे कोरोनाचं एक्झाम्पल हो, दिलं. हो. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय, की एक डिसायसिव्ह ॲसेट्स मी क्रिएट केले आहेत. डिसायसिव्ह माझ्याकडे पैसा आहे. एक एक साइझेबल अमाउंट माझ्याकडे आहे. तर मग मला असं वाटतंय, की तुम्ही विल तयार करायला हवी. त्यासाठी टाईमलाईन वय हे न पाहिलेलं बरं. कारण यू नेव्हर नो व्हॉट विल बी हॅपन टू यू. तुम्हाला माहिती बरोबर. नाहीये, की आपल्या बाबतीत कधी काय घडेल. त्यामुळे इच्छापत्र खूप महत्त्वाचं आहे. कारण हे डॉक्युमेंट खूप महत्त्वाचं आहे. कारण इच्छापत्र हे तुमच्या इच्छेला कायदेशीर स्वरूप आणतं. केवळ वारस नेमणं किंवा नॉमिनी नेमणं हे पुरेसं नाही आहे. म्हणून त्याला कुठलीही टाईमलाईन न घालता ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं, की ठीक पैसे माझ्याकडे आहेत, ठीक ॲसेट्स माझ्याकडे आहेत आणि तुम्ही खूप सुंदर उल्लेख केला, की इव्हन यू हॅव अ डिजिटल ॲसेट्स लाइक तुमचा ईमेल आहे, तुमचा पासवर्ड आहे, मोबाईल आहे. अनेक लोकं आता डिजिटल इन्व्हेस्टमेंट्स करतात. क्रिप्टोकरन्सीसारखा प्रकार असेल. अनेक वेगवेगळ्या मार्गांना आज लोकं जोखावत. मग ह्या सगळ्यांचा माझ्यानंतरचा अधिकार कोणाकडे आहे? याची नोंद तुम्ही कुठेतरी करून घेणं गरजेचं आहे. होतं काय, विल म्हटलं की लोकांना असं वाटतं की "अरे, आता मी जाणार आहे का? मग मग इतक्या लवकर का करायचं ते? आणि आत्तापासून का विचार करायचा?" पण यू नेव्हर नो. अनसर्टनिटी इतकी वाढली आहे आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या. बरोबर. त्यावेळेस तुम्हाला ह्या बाबींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सो खूप इंटरेस्टिंग अशा इन्साईट्स आपल्याला आजच्या ह्या पॉडकास्टमधनं मिळतायत. हे सगळं आपण डिस्कस करतोय, तर मनात असा एक प्रश्न आला, सर, आपण ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स करतोय, वेगवेगळ्या प्रकारच्या, एक इंडिव्हिज्युअल कपल हे सगळं करत असताना, अ, एक फॅमिली चेकलिस्ट जी आपण म्हणतो. हो. तर त्या फॅमिली चेकलिस्टमध्ये लग्न झालं. आता लग्न झालं, लग्न झाल्यानंतर सगळ्यात पहिले तर मॅरेज रजिस्ट्रेशन करेक्ट. किंवा रजिस्टर्ड. आता लग्नही वेगळ्या पद्धतीत होत आहेत. होय. इंटरकास्ट, इंटर रिलिजन लग्न होत आहेत, राईट? बरोबर. वेगवेगळ्या बरोबर. जिओग्राफीजमध्ये लग्न होत आहेत. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पार्टनर्सनी फार महत्त्व द्यायला पाहिजे रजिस्ट्रेशन डॉक्युमेंटला, की आपलं लग्न पण रजिस्टर करतोय किंवा रजिस्ट्रेशन व्हॉटएव्हर, आणि त्या डॉक्युमेंटचं महत्त्व काय आहे पुढच्या एंटायर कोर्स ऑफ ॲक्शनसाठी, लाईफसाठी. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर आपल्या स्पाऊसची जर नॅचरल डिमाइज झाला ड्यू टू व्हॉट्सएव्हर रिझन, तर त्याचा बेनिफिट काय आहे ह्या डॉक्युमेंटेशनचा. आणि आजकालच्या समाजामध्ये लग्नानंतर मुली बऱ्याच वेळेला नाव चेंज करत नाहीत. खरं आहे. तर जेव्हा नाव चेंज करत नाही, तर त्यावेळेला त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे? बिकॉज मुलींनी पण लग्नाच्या आधी नोकरी करून काही स्वतःची वेल्थ क्रिएट केलेली असेल, आणि जसा जोर रिलेशनशिप स्ट्राँगली ट्रस्टवर्दी एस्टॅब्लिश होत नाही, तोपर्यंत एकमेकांना स्वतःला प्रोटेक्ट करून ठेवणे ॲसेट्स गरजेचं आहे. बरोबर. तर हे सगळं करत असताना व्हॉट इज अन इम्पॉर्टंट लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स? काय काय हवं आहे आपल्याला त्याच्यामध्ये? जसं मॅरेज सर्टिफिकेट आपण म्हणालो, डेथ सर्टिफिकेट म्हणालो, सक्सेशन. तर ह्याचं हे कधी आणि कसं करायला हवंय? आणि काही आपल्याकडनं मिस होतंय का? खूप सुंदर प्रश्न आहे. मला असं वाटतं की डॉक्युमेंटेशन हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक वेळा नजर चुकीने किंवा अनावधानाने आपल्याला डॉक्युमेंटेशन करायला वेळ मिळत नाही. किंबहुना आपण करूया की काय गडबड काय? अ, आज इतक्या गोष्टी लीगली कंप्लायन्स झालेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ॲसेट्स कुठल्याही प्रकारचे असो, त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःला डॉक्युमेंटेशन करणं आणि ते क्लेम करणं, की धिस इज बिलॉन्ग्स टू मी. सो तुम्हाला तिथे डॉक्युमेंटेशन्स करणं, रजिस्टर करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट म्हणजे पॅन कार्ड. हं. पॅन कार्ड हे इस्टॅब्लिश करतं, की धिस इज बिलॉन्ग्स टू यू. जिथे तुम्ही पॅन नंबर रजिस्टर करताय, ज्याही ॲसेटला, तिथे तुम्हाला ओनरशिप इमिडिएटली मिळण्याची शक्यता असते. हं. त्याच सोबत आधार कार्ड, हं. जिथे तुमचा ॲड्रेस आणि तुमची आयडेंटिफिकेशन ही त्याच्याशी कनेक्टेड होते. आज आता हे जे दोन्ही डॉक्युमेंट्स आहेत, पॅन आणि आधार एकमेकांशी कनेक्टेड आहेत. त्यामुळे ऑटोमॅटिकली जेव्हा तुम्ही पॅन किंवा आधार देताय, तर ऑटोमॅटिकली दोन्ही गोष्टी तिथे कनेक्ट होतात तुमच्या ॲसेटला. याच्यासोबत जो उल्लेख तुम्ही केला, की लग्न झालंय, पण मी लग्नाअगोदरचं जे नाव होतं तेच मी कंटिन्यू करते हं. लग्नानंतर. तर ते जोपर्यंत तुम्ही मॅरेज सर्टिफिकेटमध्ये ते नाव उल्लेख करणार नाही, जे लग्ना अगोदरचं आहे आणि तेच तुम्ही कंटिन्यू करता लग्नानंतर,
तर तुमचं रिलेशनशिपमधलं इस्टॅब्लिशमेंट होणार नाही. म्हणजे काय, की लग्ना अगोदर मुलीचं जे नाव असतं, त्याच्यामध्ये वडिलांचं नाव आणि लग्ना अगोदरचं सरनेम हे मेन्शन असतं आणि तुम्ही तेच जर पुढे जाऊन कंटिन्यू करणार असाल आणि जर तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट काढलंच नाही, तर तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या कुठल्याही ॲसेटमध्ये क्लेम करूच शकणार नाही. कारण तिथे ना मिस्टरांचं नाव आहे, ना मिस्टरांचं सरनेम आहे. ह्या दोन्ही गोष्टी त्या नावामध्ये मिसिंग असल्याने इट्स व्हेरी लीगली डिफिकल्ट टू क्लेम दॅट की ही स्पाउस आहे या व्यक्तीची. बरोबर. सो हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट. हं. तर ते मॅरेज सर्टिफिकेट हे तितकंच महत्त्वाचं. अनेक वेळा असं लक्षात येतं की अनेक कपल व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त भारताच्या बाहेर पण राहतात. ह्या प्रवासामध्ये काही काळासाठी म्हणून ते बाहेर गेलेले असतात. नंतर असं लक्षात येतं, की मला तिथे बऱ्याच चांगल्या अपॉर्च्युनिटी मिळतायत. मग ही मंडळी जाताना 2 वर्षाचा, 3 वर्षाचा विचार करून जातात. पण नंतर ती तिथेच एस्टॅब्लिश होण्याचा बरोबर. प्रयत्न करतात. हां. तिथून एक गोष्ट तुम्हाला समजून सांगतो सर, की आज तुम्हाला त्या देशामध्ये राहायचंय, त्या देशामध्ये नोकरी करायची, व्यवसाय करायचा आहे. काही काळानंतर तुम्ही त्या देशाच्या प्रेमामध्ये पडता आणि हं. तिथेच तुम्हाला असं वाटतं, की छान आहे, भारतापेक्षा तिथे मला राहणं आनंददायी वाटतंय. हं. पैसाही मोठा मिळतोय आणि मला स्टँडर्ड ऑफ लाईफ पण माझं खूप छान आहे. मग अशा वेळेस आपण एका गोष्टीकडे जातो, त्याचं नाव आहे सिटिझनशिप. सिटिझनशिप, ग्रीन कार्ड, सिटिझनशिप, H-1B व्हिसा वगैरे, परमनंट वगैरे जे अनेक रेसिडेन्सी. प्रकार आहेत. हे आपण ॲप्लाय करायला जातो आणि मग तिथे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट मागितलं जातं, ते म्हणजे तुमचं बर्थ सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट. अगदी जन्म दाखला आणि अनेक वेळा असं लक्षात येतं, की तुमचा जन्म दाखलाच तुमच्याकडे नाहीये. तर माझं असं मत आहे, की जेव्हा डॉक्युमेंटेशनची लिस्ट आपण करतोय, तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सकडे तुम्ही बघणं गरजेचं आहे. जन्म दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट, लग्न करताय, मॅरेज सर्टिफिकेट, तुमचं स्वतःचं आयडेंटिफिकेशन लीगली आहे ते पॅन कार्डच्या थ्रू आहे. तुमचं आयडेंटिफिकेशन थ्रू ॲड्रेस आहे ते म्हणून आधार कार्ड तितकंच महत्त्वाचं आहे. याच्यासोबत तुम्ही जेव्हा भारतात आहात, तुम्ही अनेक वाहनं चालवताय म्हणून तुम्ही ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग लायसन्स लायसन्स. तुम्ही अप्लाय करत असता. ड्रायव्हिंग लायसन्सवरती तुमचा डेटा अपडेटेड असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक वेळा अनेक लोकं व्यवसायानिमित्त, कामानिमित्त आपल्या राहत्या गावापासून बाहेर जातात. अगदी बरोबर. दुसऱ्या शहरांमध्ये जातात, दुसऱ्या राज्यामध्ये जातात, किंबहुना अनेक वेळा दुसऱ्या देशामध्ये पण जातात. अशा वेळेस ड्रायव्हिंग लायसन्सवरती आपला जो मूळ पत्ता आहे, जो आपल्या गावाकडचा पत्ता आहे, आपल्या गावाकडच्या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन केल्या आहेत. आता तिथे तुम्ही राहतच नाहीये, किंबहुना तिथे तुमचं घर पण नाहीये आता. अगदी बरोबर. हो. अशा वेळेस तेच ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही कॅरी करत असाल, तर तुम्हाला भविष्यामध्ये त्या अडचणी निर्माण होऊ शकतात. तर ड्रायव्हिंग लायसन्स हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, जिथे तुम्ही तुमचा डेटा अपडेट करणं गरजेचं आहे, वेळोवेळी. ह्याच्यासोबत आपण अनेक वेळा परदेशात जातो. परदेशात जायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आपल्याला असतं ते पासपोर्ट. पासपोर्ट. पासपोर्टवरती सुद्धा अनेक वेळा लोकं कारण पासपोर्ट आपल्याला अलॉट होतो साधारणपणे 10 वर्षासाठी आणि 10 वर्षामध्ये अनेक वेळा लोकं घर बदलतात. हो. अनेक वेळा आपलं लोकेशन चेंज करतात. पण पासपोर्टवरती मूळ पत्ताच राहतो. ज्यावेळेस तुम्ही घर बदलता आणि असं लक्षात येतं, की इथून पुढचे काही वर्ष तरी मी त्या पत्त्यावरती राहणार आहे. तर तुम्ही पासपोर्टवरती पण अपडेशन करून घेणं गरजेचं आहे. आता टेक्नॉलॉजीचा ॲडव्हान्समेंट आल्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी ऑनलाईन करू शकता. अप्लाय ऑनलाईन करू शकता, अपडेशन ऑनलाईन करू शकता. तर त्या गोष्टी प्रत्येकाने करून घेणं गरजेचं आहे. किंबहुना ज्यावेळेस पासपोर्ट रिन्यू करण्याची वेळ येते, त्यावेळेस योग्य डॉक्युमेंट जर जोडली, तर त्या ठिकाणी पुन्हा तुमचा पत्ता बदलू शकतो. करेक्ट. ह्या बाबी आवश्यकपणे करणं गरजेचं आहे. अनेक वेळा आणखीन एका महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सकडे लोकं दुर्लक्षित करतात ते म्हणजे वोटर आयडी. हां, वोटर आयडी. येस. वोटर आयडी मला वोटिंगच करायचा इंटरेस्ट नाहीये. तर मी वोटर आयडीकडे बघतच नाही. पण हा तुमचा अधिकार आहे. हा जर आपण आपल्या देशातील काही गोष्टींवरती बोलणार असू, तर तुम्हाला मुळात तुम्ही ह्या गोष्टींसाठी वोटिंग करताय का? क्रिटिसाइज करायच्या आधी आपल्याला वोट हां, करणं वोट गरजेचं आहे. करणं गरजेचं आहे. हे प्रत्येकाने स्वतःला तपासण्याची गरज आहे. आणि मग माझ्याकडे वोटर आयडी नसेल, तर तुम्हाला तुमचा अधिकार बजावता येणार नाही. करेक्ट. वोटर आयडी हा सुद्धा अपडेटेड डॉक्युमेंटमध्ये असणं गरजेचं आहे. अपडेटेड इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. तुमचा सध्याचा दिसणारा चेहरा त्या वोटर आयडीवरती असणं गरजेचं आहे. तुमचा पत्ता, तुमचा आजची जन्म तारखेतलं वय किती आहे, हे वोटर आयडीवरती मेन्शन असणं गरजेचं आहे. नसेल तर ते अपडेट करून घेणं गरजेचं आहे. हां. हे तितकंच महत्त्वाचं. हे सगळे डॉक्युमेंट्स कुठेतरी आपल्याला लीगली
आपल्या विलमध्ये पण उपयोगाला येणार आहेत, आपल्या नॉमिनेशनमध्ये पण उपयोगी येणार आहेत. उद्या क्लेम करताना ह्या डॉक्युमेंट्सची गरज आपल्याला लागणार आहे. तर चेकलिस्ट जी म्हणतो आपण, एवढ्या महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सची आपल्याकडे असणं गरजेचं आहे. हं. अनेक वेळा ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, मुलीकडनं पण आणि मुलाकडनं पण. माझं असं मत आहे, की हे केलं खूप महत्त्वाचं आहे. मगाशी तुम्ही एक उदाहरण म्हणजे प्रश्न विचारला, की नॉमिनेशन आणि लीगल हायरच्या काय महत्त्व आहे किंवा नॉमिनेशन करणं महत्त्वाचं आहे आणि लीगल हायर असणं महत्त्वाचं आहे का? एक छान उदाहरण देतो सर. माझ्याकडे एक क्लायंट्स होते. अ, ते स्वतः उत्तर प्रदेशामध्ये जन्माला आले. हां. उत्तर प्रदेशातनं नोकरी आणि व्यवसायानिमित्त ते पुण्याकडे आले. हं. त्यांचा मूळचा सगळा डेटा जो आहे, म्हणजे पत्ता असेल किंवा त्याच्यावरती त्यांचं आयडेंटिफिकेशन असेल, हे सगळं उत्तर प्रदेशातल्या हां. त्या शहरामधलं, दिल्लीच्या जवळ त्यांचं शहर होतं. तर त्या ठिकाणी त्यांनी ते इस्टॅब्लिश केलं होतं. अ, साधारणपणे लग्न झाल्यानंतर काही काळानंतर त्यांचं असं लक्षात आलं, की आपण ज्या व्यक्तीबरोबर लग्न केलंय, त्याच्याबरोबर आपलं काही जमत नाही आणि सामंजस्याने दोघांनी लग्नातनं बाहेर पडायचा निर्णय केला. अ, पण ह्या काळामध्ये त्यांना संतती पण झाली. अ, पण तरीसुद्धा आपलं काही पटत नाही एकमेकाबरोबर आणि सामंजस्याने त्या दोघांनी डायव्होर्स घेण्याचा निर्णय केला. हं. हसबंड वाईफ दोघंही वेगळे राहतायत. त्यांचा डायव्होर्स लीगली झालेला आहे आणि काही काळानंतर जे पुण्याकडे आले. पुण्यामध्ये व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्ताने ते आले. ह्या ठिकाणी त्यांनी त्यांचं आयुष्य सुरू केलं. ह्या ठिकाणी ते चांगल्या पदावरती काम करत होते. प्लस एक छोटासा व्यवसाय पण स्वतःचा करत होते आणि चांगली संपत्ती निर्माण केली. मधल्या काळामध्ये त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये असणाऱ्या कलीगमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि त्या दोघांनी लग्न करायचा निर्णय केला. हां. त्यांनी दुसरं लग्न केलं आणि त्यांचा संसार अतिशय चांगला चालला होता. ह्या व्यक्तीने अ, दुसऱ्या लग्नानंतर त्याच्या सगळ्या ॲसेट्सवरती आपल्या आत्ताची जी पत्नी आहे, हां. तिला नॉमिनेशनमध्ये सगळीकडे मेन्शन केलं. हां. आणि कोरोनाच्याच काळातला उदाहरण आहे, की अचानक कोरोना आला आणि त्यामध्ये त्यांची डेथ झाली. आता जी सेकंड पत्नी होती त्यांची, जी शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर होती, हां. त्या व्यक्तीनी सगळ्या असेट्सला क्लेम केलं. बिकॉज शी इज अ नॉमिनी, शी ऑलरेडी गेट दॅट पोझेशन्स ऑफ द असेट्स. ॲक्सेस मिळाला संपत्तीचा. ॲक्सेस मिळाला. पण तिच्या आणि तिच्या मिस्टरांच्या असं लक्षात आलं नाही, की आपण ह्याला लीगल हायरमध्ये कन्व्हर्ट करणं गरजेचं होतं. ते त्यांनी केलं नव्हतं. विलमध्ये कुठेही त्याचा उल्लेख नव्हता किंवा विल क्रिएट केलं गेलं नव्हतं. जी प्रथम पत्नी होती, जी डायव्होर्स झालेला होता लीगली, तिच्यापासून निर्माण झालेल्या संततीचा उल्लेख असणारा विल त्या व्यक्तींकडे होता. प्रथम पत्नी आणि तिच्या मुलांचा उल्लेख असणारं विल या प्रथम पत्नीकडे असल्याने आफ्टर द डेथ ऑफ हजबंड ती प्रथम पत्नी कोर्टात गेली आणि तिने क्लेम केला, की हे सगळ्या ॲसेट्स आहेत त्या बिलॉंग्स टू अस. आणि सांगायला वाईट वाटतं, की जी खऱ्या अर्थाने दुसरी पत्नी ती त्या व्यक्तीबरोबर शेवटच्या 10, 12, 15 वर्षामध्ये राहत होती. त्या व्यक्तीला हे सगळे ॲसेट्स ट्रान्सफर करावे लागले प्रथम पत्नी आणि तिच्या संतानांकडे. तिला त्यांच्या काही नाही मिळालं. हिला काहीही मिळालं नाही. कारण तिचं नाव फक्त नॉमिनीमध्ये होतं. नॉमिनी म्हणजे जस्ट केअरटेकर आणि केअरटेकर राहिल्याने कायदेशीर तिला अधिकार मिळाला नाही आणि ते सगळेच्या सगळे ॲसेट्स प्रथम पत्नी आणि त्यांच्या मुलांपर्यंत ते पोहोचले. त्यामुळे ह्या घटनेतनं खूप महत्त्वाचा संदेश असा आहे, की जर आपण काही ॲसेट्स क्रिएट करतोय आणि आपल्याला ज्याला कोणाला आपल्यानंतर अधिकार द्यायचा आहे, त्याचं नाव इच्छापत्रात असणं गरजेचं. आत्तापर्यंत जर प्रेक्षक हो जोडून राहिला असाल आपल्यासोबत आणि जर हे आत्तापर्यंत पॉडकास्ट ऐकलं असेल तर खूप छान जिवंत उदाहरण सरांनी आज आपल्याला दिलंय, की रिअल लाईफमध्ये एका जोडप्याचं विवाह होतो त्यांना अपत्य होतं, मुलं होतात आणि त्यानंतर त्यांचा डिव्होर्स होतो. दुसऱ्या शहरात जातात. कालांतराने दुसरा विवाह करतात. तो विवाह बरीच वर्ष चालतो आणि कोविडमध्ये ह्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि त्यानंतर जो इम्पॅक्ट होतो त्यांच्या लाईफवरती,
आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत, ज्यांच्यासोबत त्याने आयुष्यातला मेजर पुढचा काळ घालवला, त्या नॉमिनी जरी असल्या तरी त्यांना ते फक्त केअरटेकर होत्या. ती वेल्थ सगळी त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलाला मिळाली. तर जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, राईट, तर ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आपल्याला योग्य मिळावं, राईट. आपण आजारी पडलो की डॉक्टरकडे जातो. दरवेळेला तुम्ही माझ्याकडनं हे ऐकत असाल प्रत्येक वेळेला. आजारी पडलो की डॉक्टरकडे जातो, पण फायनान्शियल डिस्कस करायला आपण कुठेही जात नाही. रादर मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडनं सल्ले घेतो. त्याऐवजी संदीप सरांसारख्या मार्गदर्शकांकडे जर आपण आलो आणि धन एक्सपर्ट मार्फत त्यांना अप्रोच करून तुम्ही एक तोच योग्य सल्ला घेतलात, राईट. स्वतःचं लाईफ काय ते डिस्कस केलं आणि लाईफचे गोल्स आणि लाईफचे प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस जर डिस्कस केलं, तर त्यातनं कायदेशीर काय मार्ग काढता येतील आणि आपण जे काही कष्टाने आणि मेहनतीने कमवलेला पैसा, वेल्थ जी काय आहे, ती कशी सांभाळून ठेवता येईल, वाढवता येईल आणि आपल्या वारसांना ती पास करता येईल. जे तुम्हाला योग्य वाटतात ते वारस. आता वारस काय हा एक प्रश्न येतो आणि त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया. त्याच्या आधी एक छोटासा प्रश्न संदीपजी. हे सगळं करताना तुम्ही अगदी पाहिलं असेल अनक्लेम्ड वेल्थ, मागच्या पण विषयात आपण Correct. बोललो होतो अनक्लेम्ड वेल्थबद्दल. आणि हे विल न केल्यामुळे, नॉमिनेशन न केल्यामुळे ही अनक्लेम्ड वेल्थ राहते. आज बँकांकडे खूप सारी आहे. किती एक आकडा टेंटेटिव्ह सांगू शकता किती आहे? सर कैक हजार कोटींमध्ये हा आकडा आहे. 1000 कोटी, कैक 1000 कोटी. सो प्रेक्षक हो, सरांसोबत जसं आता आपण डिस्कस केलं, की एक चेकलिस्ट असायला हवी आपल्याकडे. अगदी बर्थ सर्टिफिकेटपासून ते डेथ सर्टिफिकेटपर्यंत आणि ह्या मधल्या काळात काय-काय महत्त्वाची कागदपत्रं आपल्याला एका सांसारिक जीवनात आपली वेल्थ सांभाळण्यासाठी, ग्रो करण्यासाठी आणि पास ऑन करण्यासाठी आपल्या वारसांना जी लागते, त्यासाठी DM करा, विल किंवा गाईडन्स आणि आमची टीम तुम्हाला ती चेकलिस्ट पाठवून देईल. सो प्रेक्षक हो, आत्तापर्यंत आपण सरांकडनं मार्गदर्शन घेतलं. नॉमिनी वर्सेस लीगल हायर आणि विलबद्दल बोललो आपण. फार महत्त्वाचा विषय जो भारतात आजपर्यंत डिस्कस केला जात नाही. फार इमोशनल विषय आहे आणि तो आहे लिव्हिंग विल. लिव्हिंग विल म्हणजे नक्की काय? व्हॉट इज लिव्हिंग विल? आणि ते का गरजेचं आहे? त्याच्याबद्दल थोडंसं आपण सरांकडनं आज माहिती घेऊया. सो सर, थोडंसं लिव्हिंग विलबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगा. काय असतं आपल्याला भविष्यामध्ये अ, नेमकं आजारपण कसं येईल आणि कशा पद्धतीने आपण आपण शेवटाकडे आपल्या जाऊ हे कोणालाच माहिती नाही. हं. त्यामुळे अ, अनेक वेळा असं होतं, की आपण क्रिटिकल आजारामध्ये अडकतो आणि अनेक वेळा आपण त्या आजारामध्ये प्रोलॉन ट्रीटमेंट घेत राहतो आणि तो आजार खूपच क्रिटिकल होत जातो. अशा वेळेस जर आपण लिव्हिंग विल मेन्शन केली आणि क्रिएट केली आणि त्याच्यातनं कारण काय होतं आपल्या नंतरचे आपल्या आजूबाजूला असणारे जे आपले क्लोज रिलेशन, ब्लड रिलेशनमधली लोकं आहेत. उदाहरणार्थ माझी पत्नी, माझी मुलं. अशा वेळेस जर माझी शारीरिक क्षमता किंवा माझं आजारपण इतकं क्रिटिकल झालेलं आहे, की माझा म्हणजे मला डेथ होणं अपेक्षित आहे त्या आजारपणामध्ये. पण बिकॉज ऑफ द टेक्नॉलॉजी, बिकॉज ऑफ द मेडिकल एन्हान्समेंट माझी डेथ प्रोलॉन होते. सो दॅट इज नॉट गुड. जर तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर तुम्ही अशी स्थिती जर माझ्या बाबतीत आली, तर मला तुम्ही एका स्टेजनंतर तुम्ही मला ट्रीटमेंट देणं थांबवावं. असं जिथे कुठे आपण उल्लेख करून ठेवतो, त्यावेळेस अनेक वेळा घरच्यांवरती तो प्रसंग येत नाही, की आता ही ट्रीटमेंट थांबवा, असं आपण आपल्या हॉस्पिटलला किंवा डॉक्टरांना सांगू शकत नाही. कारण आपलं इमोशनल अटॅचमेंट त्या व्यक्तीबरोबर असतं. जर आपण त्या लिव्हिंग विलमध्ये असा उल्लेख केला, तर अनेक वेळा असं होतं, की तुम्हाला काही उदाहरणं मी अशी देतो, की एखादा व्यक्ती कोमामध्ये जातो आणि तो ॲक्चुअली अनकॉन्शियस आहे. अगदी त्याला बरोबर. कुठल्याही जगाशी संबंध नाही, त्याला समजत नाहीये. बॉडी म्हटलं तर ती आहे लाईव्ह, पण तो माइंडसेट वाईज आणि बाकी सगळ्या अँगलनी तो ही इज अ डेड. अशा वेळेस तुम्ही लिव्हिंग विलमध्ये जर असा उल्लेख केला असेल, की इफ सच सच अ सिच्युएशन हॅपन टू मी, तर मला या सिच्युएशनमधनं पुढे ट्रीटमेंट देणं थांबवावं आणि माझी याच्यातनं सुटका करावी. हे करणं आताच्या काळामध्ये गरजेचं आहे. अन्यथा ह्यावर होणारा खर्च, ह्यावर होणारा पैसा हा इतका मोठा खर्च होतो आणि
आत्तापर्यंतची जी बचत किंवा आपण जे काही ॲसेट सांभाळून ठेवलेत, ज्याची आपली अपेक्षा आहे, की आपल्यानंतर आपल्या पुढच्या पिढीपर्यंत किंवा आपल्या लीगल हायरपर्यंत हे पोहोचावं, ते तिथे राहतच नाही. मुळात हे सगळ्या ट्रीटमेंटमध्ये संपून जातं. दुसरं, अनेक लोकांकडे संपत्ती कमी असेल आणि अशा वेळेस अशा परिस्थितीमध्ये तो अडकला, तर त्याच्यावर अनेक वेळा आर्थिक कर्ज निर्माण होतात. अगदी बरोबर. आणि पुढच्या पिढीला किंवा आपल्या राहिलेल्या स्पाउसला हा कर्जाचा डोंगर आपल्यानंतर फेडत बसावा लागतो. माझं असं मत आहे, की आपण ह्या गोष्टींचा सिरियसली विचार करणं गरजेचं आहे आणि आपली एक लिव्हिंग विल पण तयार करणं गरजेचं आहे, की एक ठराविक आयुष्य जगल्यानंतर जर मला दुर्दैवाने मेडिकल इमर्जन्सी आली आणि मी मेडिकल इमर्जन्सीमध्ये अशाच परिस्थितीत आलो, की माझा कोमामध्ये ट्रान्सफर झालाय किंवा मला व्हेंटिलेशनवरती ठेवण्याची वेळ आली. तर अशा वेळेस मला ट्रीटमेंट थांबवून कारण प्रत्येक व्यक्ती जन्माला आलेला आहे, तो जाणार तर आहे. हे त्रिवार सत्य आहे. हे सत्य स्वीकारणं पण खूप गरजेचं आहे आणि ते शक्यतो आपणच जर स्वीकारलं, तर आपल्याला जी कनेक्टेड इमोशनली लोकं आहेत, त्यांना हे बर्डन जाणार नाही. त्यामुळे ही लिव्हिंग विल आता खूप प्रॅक्टिकल आहे, असं माझं मत आहे आणि ती प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. खूप छान मार्गदर्शन केलंत सर. सो आज जे आपण हे 3 पॉइंट डिस्कस केले मुद्दे सरांसोबत. सगळ्यात पहिले नॉमिनी लीगल हायर, त्याच्यानंतर विल, इच्छापत्र आणि त्यानंतर आता लिव्हिंग विल. ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ते एका व्यक्तीच्या लाईफ सायकलमध्ये फार महत्त्वाच्या आहेत. आणि हे सगळं पॉडकास्ट करण्याचं कारण हेच आहे, की धन एक्सपर्ट सुरू करताना माझ्या पर्सनल आयुष्यातला माझा जो अनुभव आहे, फायनान्शियल चॅलेंजेस आलेले, फायनान्शियल उतार-चढाव जे आले ते, अ, त्याच्यावरती फॅमिलीवरती जो ताण आला, त्याच्यानंतर व्यवसायात काही गोष्टी घडल्या, इन्व्हेस्टमेंट करते वेळेस अ, काही मिससेलिंग माझ्यासोबत झालं, राईट? आणि ह्या सगळ्या अनुभवानंतर सरांसारख्या एक्सपर्ट्ससोबत जेव्हा मी काही बसलो, बैठकी घेतल्या, त्यानंतर हे प्रॉडक्टायझेशन आमचं झालं, की धन एक्सपर्टसारखा प्लॅटफॉर्म आपण बनवूया, ज्याच्याकडनं एकीकडे एक सामान्य जनता भारतातली, ज्यांना फायनान्शियल अवेअरनेस फार कमी आहे, त्यांना योग्य फायनान्शियल अवेअरनेस मिळावा. सरांसारखे मार्गदर्शक आपल्याला प्लॅटफॉर्मवरती शोधता यावेत आणि त्यांच्याकडनं योग्य तो सल्ला घेता यावा. तसा आपल्याला एक फॅमिली डॉक्टर असतो, तसंच यू शुड हॅव तुम्हाला एक स्वतःचा आर्थिक सल्लागार असायला हवा, एक धन एक्सपर्ट असायला हवा. आणि चतुर्नव कॅपिटल धन एक्सपर्ट ॲप डाउनलोड करू शकता Androidवरती, Apple प्ले स्टोअरवरती. सरांना रीच आउट करू शकता. आपले काही प्रश्न असतील तर आपल्या Instaच्या आणि YouTubeच्या व्हिडिओवरती आपण DM करा, आम्हाला प्रश्न विचारा आणि आमची टीम धन एक्सपर्ट, चतुर्नव कॅपिटल आणि टीम आपल्या प्रश्नांना उत्तरं नक्कीच देतील आणि यात पुढे सहकार्य करतील. अपेक्षा आहे की आजचं हे पॉडकास्ट आपणा सर्वांना खूप खूप आवडलं असेल. यातनं इन्साईट्स घ्या, आपल्या संसाराला, आपल्या कमवलेल्या पैशाला योग्यरित्या वाचवा आणि आपल्या वारसदारांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आपल्या मित्रमंडळी, स्नेहींसोबत आणि पुढच्यांनाही मार्गदर्शन मिळू द्या. चतुर्नोवा कॅपिटल गेली 28-30 वर्ष याच माध्यमातून काम करत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक बाबी आणि आर्थिक गोष्टी योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि धन एक्सपर्ट सारखा प्लॅटफॉर्म या निमित्ताने मी तुमच्याशी आज बोलू इच्छितोय, की धन एक्सपर्ट सारख्या प्लॅटफॉर्ममधनं ही जी अवेअरनेसची जी एक चळवळ सुरू झालेली आहे, त्या चळवळीमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी झालात आणि तुम्ही त्यातनं आपला फायदा करून घ्या. इन्फॉर्मेशन एज इज व्हेरी इम्पॉर्टंट. या निमित्ताने आपले आर्थिक प्रश्न आपण कसे सांभाळले पाहिजे, सॉर्ट आउट केले पाहिजे, योग्य मार्गदर्शन घेऊन आपण पुढे कसं जायला हवं. पैसा कमवणं हा प्रत्येकाचा उद्देश असतो. पण पैसा साठवला पाहिजे, वाढवला पाहिजे आणि योग्य पद्धतीने पुढे पास ऑन पण केला पाहिजे. त्यासाठीच हे ह्या निमित्ताने मी सांगू इच्छितो, की धन एक्सपर्टचा हा प्लॅटफॉर्म आणि चतुर्नवाचं गाईडन्स हे आपल्यासाठी कायम उपलब्ध राहील. याचा सगळ्यांनी नक्कीच फायदा घ्यायला पाहिजे. धन्यवाद. Investment in security markets are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.